काय बया घरामध्ये एवढी माणसं पण ताकाच तूर नाही लागू दिला पोरीनं. हा इथं आपल्या नाकाखाली सगळं घडत होतं पण आपल्याला काही सुधीक पत्त्या नाही. वय वाटलं होतं का ही पोरगी अशी लफडं बिफडं करणाऱ्यातली असेल म्हणून. दोन बायकावले देशमुख आहात का घरात? थांबा थांबा बूट काढतो. असू दे असू दे. हाय का आता आले परत. आपल्या घराला काही सोनं लागलंय का? हा किती चौकशा केल्यानंतर यांचं समाधान होणार आहे काय माहिती बाई. या जन्मात या माणसाचं समाधान होणार नाही. करू देत काय चौकशी करायची कर. आम्ही समाधानासाठी येत नाही दोन बायकावले देशमुख. चौकशी करायला येतो. कर्तव्य आमचं ते. अरे वा, दरवेळी फक्त आमच्याच घरात चौकशी करण्याचं कर्तव्य आहे का तुमचं? तुम्हाला ती पत्र दिलेत ना, ती कुणी लिहिलेत ते ओळखा ना तुम्ही आधी. ते ओळखायचं सोडून सतत आमच्यात उठसूट घरी यायचं, आमची चौकशी करायची. आता कसली चौकशी करायची? तुम्ही एक काम का करत नाही साहेब? तुमचं जे काय पोलीस स्टेशन आहे ना ते इथंच आमच्याच घरात उघडा आता. गरज पडल्यास तेही करेन. आप्पा या 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 गोपाळ नावाचे टेलर अगदी योग्य वेळी याला तुम्ही. जामकर साहेब तुम्ही इथं काय झालंय? लालीजींचा शोध लागला. त्या आहेत ना, सुखरूप आहेत ना? कुठे आहेत त्या? पुरावा सापडलाय. कसला पुरावा? लाली लालीची चेन रक्तानं माखलेली. इथं लालीची चेन आहे. बाई देवा माझ्या लालीचं काय झालं ते नाही ना. माझी लाली. अगं मोठी आई घाबरू नको, तसं काय झालेलं नाहीये, फक्त चेन सापडली. जामकर साहेब लालीजींना नक्की काय झालंय? चेन सापडली रक्तानं मागलेली. नक्की काय झालंय सांगा की काय झालंय? तेच तेच काय झालंय, कसं केलंय, ते रक्ताचे डाग कसे आले, आणि सगळ्यात महत्वाचं चेन याच गावात सापडली आहे. जामकर साहेब काय झालं हो? कसं काय काहीच कळा नाही मला. ही ज्यानं पत्र लिहिलं होतं ना त्यानंच काहीतरी केलं असणार आहे बघा. लालीचं लपड होतं हे फक्त तुलाच माहिती. तूच सगळ्यांना सांगितलंस ना? घरात कोणाला काहीच माहित नव्हतं त्याबद्दल. तूच पत्र घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आलास. सगळं तुलाच माहित होतं. पत्र ह्यांना कोणाला भेटलीच नाहीत.